दूरदर्शनवर नव्हतं तसं. तर मुद्दा असा आहे की या प्रकारचं जे आपलं लिगसी, आपला विचार करण्याची पद्धत, आपण कोणाला शत्रू मानतो, आपण कशाला शत्रू मानतो, आपले शत्रू आपणच आहोत, आपल्या आतमध्येच सगळं तयार होतंय, उगाच बाहेर कशाला काढतोय, आपला कित्येकदा राग किंवा आपली शोधबुद्धी नष्ट होणे ह्याला आपणच कारणीभूत असतो. आपल्याला कोणीही खड्ड्यात ढकलत नाही. 90% वेळेला आपल्याला आपणच फसवतो. माझे पैसे बुडले रे त्याच्याकडे, अरे तू गेला होता त्याच्याकडे, तो नव्हता आला. कुठच्या तरी एका स्कीम मध्ये पैसे बुडतात लोकांचे. लोक रागाने लालेलाल होऊन रांगा लावतात आणि शिव्या घालतात त्या माणसाला. अरे तो माणूस का तुझ्या घरी येऊन पैसे घेऊन गेला, तू जाऊन डबल व्याज मिळणार म्हणून त्याला देऊन आलाच पैसे. तू त्यावेळेला विचार केला नाही की असं डबल व्याज असूच शकत नाही. जिथे इथे मरोपर्यंत बँका देऊ शकत नाहीत तुम्हाला व्याज 7% सुद्धा, तिथे तो कुठे डबल व्याज देणार आहे? तेव्हा हा विचार नाही तुमच्या मनात आला कधी? असं माणसं सातत्यपूर्ण वागत राहतात. मला एकदा शरद जोशी आहेत, जे शेतकरी आहेत म्हणजे होते शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, ते त्यांच्या अंगारमळ्यावर मी खूपदा जायचो आणि मी ना कोणाचे विचार पटले म्हणून त्यांच्यावर मैत्री केली आणि कोणाचे विचार पटले नाही म्हणून मैत्री केली असं काही नाही. मी कोणाकडेही भेटलेलो आहे. याचं कारण त्याचे विचार पटले नाहीत तरी त्याचे काहीतरी असेल की जे पटत असेल कोणाला तरी ना. म्हणजे मला नेहमीच असं वाटतं की कोणताही माणूस पूर्णतः निरुपयोगी नसतो, तो आपल्याला बनवतो निरुपयोगी. मुळात मी शरद जोशींकडे गेल्यावर शरद जोशी मला नेहमी म्हणायचे की काय आहे की डॉक्टर तुम्हाला सांगणार की तुमचा रोज सकाळी उठल्यावर लोटाभर कोमट पाणी प्या, कोठा साफ राहतो. आणि डॉक्टर तुम्हाला सांगणार बाळा रे तंबाखू खाऊ नको, तोंडाचा कॅन्सर होतो. बबन्या सकाळी उठल्यावर पाणी गरम करायचं सोडून 1 मैल चालत जाईल आणि चुना आणि तंबाखू घेऊन लावत येईल. आता चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे बबन्याला माहिती आहे, त्याला सांगितलेलं पण आहे. पण त्याची हाय, त्याची नशा त्या 1 मैल दूर असलेल्या आणि घरातच असलेल्या पाणी आणि शेकोटीवर नाहीये. त्या बबन्याला तो तंबाखूची गोळी लावल्यावर जी मजा येणार आहे ती हवी आहे आत्ताच्या आत्ता. त्यामुळे मी आत्ताच्या आत्ता या देशातल्या काय म्हणतात हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्यावर जे मला कॅथार्सिस होतं, जो राग माझ्या मनात आहे, तो माझ्या मनात राग कोणाबद्दल आहे? कोणत्याही जाती धर्माबद्दल नाहीये. माझ्या स्वतःच्या अपयशी आयुष्याचा राग आहे, तो मी इतरांवर काढतोय. बरं मी अपयशी का आहे? कारण समाजात सर्वांना यश मिळवण्याची समान संधी निर्माण करणारी सरकार आपल्याला निर्माण करता आली नाही. आपल्याला वेलफेअर स्टेट निर्माण करता आले नाही. सर्वांना आवश्यक तेवढे पैसे आणि सुख मिळालं पाहिजे यावर विश्वास ठेवणारी संस्कृती आपण निर्माण नाही केली. स्त्री पुरुष संबंध हे अत्यंत निरोगी आणि निकोप असतात यावर आपण विश्वास ठेवला नाही आणि तरी लोकसंख्या वाढवत नेली. या हिपोक्रसीच्या मुळे जो आपल्या मनात राग आलेला आहे तो राग आपण ख्रिश्चनांच्या चर्चवर काढणार. ते धर्मांतरण करतात, नालायक. मला माझं म्हणणं, मी मध्ये गोव्यात भाषण केलं, त्याच्यावर केस झाली आणि मग ती केस खूप सनातननेच केली होती. माझ्यावर खूप केसेस होतात. आता या संदर्भात आपण थोड्या नंतर बोलू. जरा बराच वेळ आपण बोलणार आहे, म्हणजे मीच बोलणार आहे आणि ती बोलणार आहे, दोघेच जण आम्ही वक्ते आहोत आज. तर सनातनच्या इथे गेलो तर मी म्हटलं गोव्यातल्या लोकांना स्वातंत्र्य हवं होतं पोर्तुगीजांपासून. असं माझ्या आईचं माहेर गोव्याचं एका पद्धतीने. त्यांचं ते कुलदैवत कोण देवी ती मंगेशी देव शांतादुर्गा ही आहे. त्यामुळे मी गोव्याला जातो असं मी म्हटलं की लोकांना वाटतं की हा मजिकाराला चाललाय. अरे माझा आजोळ जर स्वित्झर्लंड असेल तर मी तरी काय करू? माझाही इलाज नाही ना त्याला, मी जातोच. तर मी तिकडे गेलो तर तिथे भाषण होतं माझं, त्या अरुणा वाघांनी ठेवलेलं. मी सनातन संस्थेबद्दल बोललो, सगळं बोललो. मी बोललो गोवा हा इतका सुंदर प्रदेश होता माझ्या लहानपणी, म्हणजे पोर्तुगीज गेल्यावर सुद्धा काही काळ, कारण ती खुणावण. आता काय बकाल झालाय आणि आता पूर्ण हिंदू करण्याकडे, सनातन गोवा असं करण्याकडे कल आहे. मी म्हटलं मी आनंदी असेन आणि ख्रिश्चन असेल तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? मुळामध्ये माझा पोर्तुगीजांवर जो आक्षेप घेतला गेला होता त्याच्याबद्दल आक्षेप आहे.
आणि मी ते बोललो, त्याच्यावरनं खूप लफडी झाली. एनिवे, लफडी नंतर बघू आपण, आधी काय बोललो ते लक्षात घ्या. मी म्हटलं त्या काळामध्ये पोर्तुगीजांनी विहिरीत पाव टाकून लोकांना पाठवलं. हा राग, हिंदूंना राग, सनातन हिंदूंना राग. सनातन वगैरे काही नाही, सनातन हा शब्द बुद्धांचा आहे. एस सनातन, एस धम्मा सनातन, आणि भगवा हा शब्द बुद्धांचं नाव आहे. त्यामुळे सनातन असं काही नाही, हिंदू हा धर्म नाही, फक्त ब्राह्मण धर्म आहे आणि बाकी जाती आहेत. असो, त्याच्यावर आपण आज बोलणार नाही आहोत, किंवा उद्या बोलू, पण नंतर बोलू. मूळ मुद्दा असा की पाव टाकला आणि त्यामुळे लोक बाटले आणि ते ख्रिस्ताव झाले, असं राग. माझं म्हणणं, ब्राह्मणांना दलितांच्या विहिरीत चपात्या टाकायला कोणी थांबवलं होतं आणि ब्राह्मण बनवून घ्यायला? अरे ते आनंदाने नाचत आले असते, जानवी घालून लग्न केली असती तुमच्या मुलीशी, काय प्रॉब्लेम होता? पण तुम्ही आयुष्यात त्यांच्या विहिरीत विष टाकलं, त्यांना विहिरी बंद केल्या, तुम्ही गाईचं मूत प्यालात आणि आपल्याच भावंडांना प्यायचं पाणी बंद केलं. हे तुमचा धर्म. आणि दुसऱ्या धर्माने पाव टाकून पाठवलं, चांगलं यार, पाव पण मिळाला आणि पाणी पण मिळालं आणि धर्म पण मिळाला आणि पोर्तुगीजचा पासपोर्ट पण मिळाला. वा, इतकं सुंदर जर कोण देत असेल तर माझ्या विहिरीत टाका आता पाव, असं मी पोर्तुगालच्या पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे. माझी विहीर मोकळी आहे गावातली, अजून पाव का नाही टाकला? तर मला गोव्यामध्ये ना, माझ्यातला आळस जो आहे तो गोव्याकडनं आलेला आहे. हा, सुशेगात म्हणतात त्याला. दुपारी मासे आणि भात खाल्ला की झोप. आणि पुलंनी त्याच्यावर सगळं लिहिलेलं आहे, त्यामुळे मी आता काय बोलावं असं नाही. मग एक पान लावलं वगैरे आणि झोपला, मग संध्याकाळी गाण्याची मैफिल, ते सगळं आलेलं आहे. माझ्यातला जो बंडखोर आहे ते वेगळ्या कारणाने आला. आता माहित नाही, जेनेटिक काहीतरी गडबड झाली माझी, पूर्ण गोव्याचं झालं असतं तर बरं झालं असतं, असं मला आजही वाटतं. म्हणजे आनंदाच आहे. पण आज तुम्ही बोलावलंही नसतं मग मला. आता पण मी गोव्यात झोपलेला असतो, किती वाजले, 12 तो जेवत असतो, म्हणजे माशांची वाट बघत असतो, वास आला असता माशाच्या आमटीचा. तर मूळ पोई, पोई म्हणतात, ते पावाला पोई असते, पोई. तुम्ही नाही इथं नाही, हो पुण्यात नाही कळणार तुम्हाला ते सगळं. तर माझा हा जो अप्रोच आहे ना, तो पाहता मला वाटलं की गोव्यामध्ये ना नेहरूंनी पोर्तुगालला विरुद्ध बंद केलं, आणि हे आपले पुण्या पिण्याचे लोक आहेत ना, हिंदुत्ववादी होते, काही काँग्रेसचे होते, त्यांनी जबरदस्तीने गोवा स्वतंत्र केलं. गोव्यातल्या लोकांना माहितीच नव्हतं आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे म्हणून. जसं आता आपण सगळेजण आहोत ना, आपल्याला जबरदस्तीने गुलाम केले RSS ने, पण आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे हे आपल्याला कुठे माहिती आहे? कोण लढतंय स्वातंत्र्यासाठी? तुम्हाला जबरदस्तीने गुलाम केलं जाऊ शकतं, स्वतंत्र नाही केलं जाऊ शकत ना. नेहरूंनी जबरदस्तीने स्वतंत्र केला गोवा, त्याची ही फळ आहे. माझं आजही मत आहे, गोव्याला काहीही फरक पडला नव्हता. तुम्ही बाहेरून येऊन जबरदस्तीने स्वातंत्र्याचं मूल्य, गाणी बिणी उगाच शिकवले. 50 लोक शिकले, 10 ब्राह्मणांना बरं वाटलं, आणि आजही जाती व्यवस्था तेवढीच तीव्र आहे. भंडारी लोकांना सुद्धा शूद्र मानलं जातं. त्यामुळे सारस्वत ब्राह्मणांनी कायम तिथे राज्य केलेली आहे, खोती केलेली आहे, मस्ती केलेली आहे. आणि मला कुटुंबातूनच माहिती आहे, त्यामुळे मला पूर्ण माहिती आहे की या सगळ्या प्रकारात पाव टाकून जर विहिरीत बाटवलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. त्या माणसाचाही मी निश्चित सांगू शकतो. पण राग आला वाटतं काकांना. राजकीय इकडे मला असं, आळस हा आजचा विषय आहे ना, तर मला असं विचारायचं आहे की भारतातले लोक भयंकर आळशी आहेत का? कारण 47 सालापासून जो भ्रष्टाचार आज वाढत चालला आहे प्रचंड प्रमाणात. आता जैन बोर्डिंगनी एक उदाहरण दिलं की त्यांनी एक दबाव निर्माण केला, पण आपण म्हणतो की मत दिलं की आपण विसरतो. एक दबाव गट स्थापन करणं हे शक्य आहे का नाही आहे, आणि ते का होत नाही? का लोक भयंकर आळशी आहेत की मत दिलं की तिकडे किती का खाईना, हजारो कोटी का खाईना माझं? कारण तुम्हाला रोजच्या जगण्यातनं तुम्हाला सुटका दिलेली नसते, कुठल्याच राज्यकर्त्यांनी दिली नाही आजपर्यंत, कोणी कमी कोणी जास्त. तर हे लोक भयंकर आळशी असण्याचं द्योतक आहे का? मी तुम्हाला एक गंमत सांगतो. आता सुनील तांबे सरांनी एक मान्सून नावाचं पुस्तक लिहिलंय, फार सुंदर पुस्तक आहे. मान्सूनमुळे आपल्याला निश्चितपणे पावसाची खेळ मिळते. मान्सूनने अनेक पदरी परिणाम केले आपल्या आयुष्यावर. त्या परिणामातला एक परिणाम असा की आपला उपखंड आळशी आहे, त्यात समशीतोष्ण कटिबंध आहे आपला. आपल्याला
जेवढं आवश्यक आहे जीवनाला आत्तापर्यंत, आता नाही होणार ते, आता ज्या पद्धतीचे क्रोनी उभे राहतात ते पाहता नाही होणार, पण जीवनाला जे आवश्यक आहे ते सर्वसाधारणपणे सगळ्यांना मिळत होतं. एक कलकत्त्याचा जो महादुष्काळ सोडला आणि त्या काळातला तो मानवनिर्मित होता. तर त्यामुळे ना एक ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान, गैर नाही आहे त्याच्यात काय, माझं म्हणणं निश्चित गैर नाही आहे. पण त्यामुळे दोन गोष्टींपासून आपण नेहमीच वंचित राहिलो. एक म्हणजे इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन, नंतर कम्प्युटर रेव्होल्यूशन आणि आता AI रेव्होल्यूशन. आपण मागे पडलो, वी मिस द बस. आणि त्याचं मुख्य कारण असतं की आपल्या भोवतालचं वातावरण आपल्याला उबदार कुशीत घेऊन झोपवून टाकतं आणि त्या उबदार कुशीत आपण नाही आहोत त्याची जाणीव. आपण रस्त्यावर गेलो, सरकारी ऑफिसात गेलो, गुंड आले, जमिनी लाटल्या, झाडं तोडली की व्हायला लागतो. त्याचा एक अतिभीषण परिणाम झाला अख्ख्या देशावर कीच आपण जागे होऊ. पण मॉन्सून असणं ही एक वरदान आहे आपल्याला, ज्याचं शापामध्ये रूपांतर झालं. सुनील तांबेने त्याचं फार सुंदर मल्टी डायमेन्शनल वर्णन केलं आहे आणि ते पुस्तक नक्की वाचा. आता तरी प्रथमेशला खात्री होईल की मी न्यायबुद्धीचा मनुष्य आहे, बरोबर ना? तुम्हाला राग नाही ना आला? परत येणार ना नक्की? हा चालेल, विहीर आणतो मी. तर मूळ मुद्दा असा, तर आपला हा राग जो आहे आपल्या सारख्या माणसावरचा, आपला जो हिपोक्रेसी आहे, ढोंग 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 जे आहे की व्हॅलेंटाईन डे आला की मारच सुटायचं, म्हणजे आपल्याला समाज म्हणून प्रेम हे मूल्य मान्य नाही, हिंसा हे मूल्य प्रतिष्ठित आहे. बघा, म्हणजे एका मुलाने जाऊन दहा चुंबन घेणाऱ्या मुला मुलींना चोपून काढलं तर विश्व हिंदू परिषद त्याचा सत्कार करणार. बरं, ती मुलं प्रेम करत होती, हा हिंसा करतोय, हा खरा गुन्हेगार आहे, बरोबर की नाही? पण आपल्याला पण वाटणार काय, बघ 10 मुलांच्या आयुष्याला वाचवलं. काय वाचवलं? पुढे जाऊन ते दुसऱ्यांचं कोणाचं चुंबन घेणार? काय वाचवलं नाहीये त्यांनी. सब अस्तित्वगत आहे ते. तुम्ही तो विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा भाग नाहीये. ज्या इन्स्टिंग तुमच्या अस्तित्वगत आहेत त्याच्यात विश्व हिंदू परिषद किंवा बजरंग दल काही करू शकत नाही. माणसं चोरून करतील. जसं दारूबंदी हा एक व्यवसाय आहे शासनाचा. 1,00,000 कोटीची दारू काळ्या बाजारात विकली जाते दारूबंदी आली की, आणि तो 1,00,000 कोटीचा व्यापार टिकावा म्हणून दारूबंदी टिकण्याकरता लॉबी तयार होतात, ज्या गुजरात आणि बिहारमध्ये तयार झालेल्या आहेत. गुजरात आणि बिहारमध्ये तुम्हाला मिळत नाही असं मद्य कुठचंच नाही, फक्त ते दुप्पट किमतीने मिळते. तुम्हाला जास्त किंमत मोजायला लागते. इथे डिमांड आणि सप्लायचा जो इकॉनॉमिक्सचा रूल आहे, मायक्रो इकॉनॉमिक्सचा, मी इकॉनॉमिक्सचा पण विद्यार्थी आहे, अर्थातच मला सगळंच माहिती, तुम्हाला कळलंच असेल, गटारातनं गॅस, रडारचं तंत्रज्ञान, परीक्षा पे चर्चा, मन की बात, सगळं मला माहिती आहे. त्यामुळे मला स्वाभाविकपणे इकॉनॉमिक्स पण माहिती आहे. तर त्यामुळे इकॉनॉमिक्स संदर्भातला हा बेसिक नियम आहे की डिमांड कमी वाढलेलं असलं आणि सप्लाय कमी असेल तर स्वाभाविक चलन द्यावं लागतं, जास्त लिक्विडिटी द्यावी लागते तुम्हाला. ती काळा बाजारात जाते, ती तुमचं 2 नंबरचं चलन होतं, आणि मग ती ज्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट तो राज्यकर्ता बनतो. त्यामुळे सगळे दारूच्या व्यापारी राज्यकर्ते का बनतात? गोव्यामध्ये असो किंवा कॅसिनोवाले राज्यकर्ते का बनतात? गोव्यात असो, गुजरातमध्ये असो, बिहारमध्ये असो, ड्रग, दारू, कॅसिनो यांचेच व्यापारी का बनतात? सगळे स्मगलर्स का बनतात? कारण त्यांच्याकडे अधिकचा पैसा, जो क्रिएशन ऑफ वेल्थ नाही, जे अक्युम्युलेशन ऑफ वेल्थ आहे, तो आलेला असतो. असा विचार करण्याची एक शिस्त आपल्या सर्वांना लागली पाहिजे असं मला वाटतं. मला असं वाटतं की आता मी थांबतो आणि तुम्ही बोलावं. आता माझं काय म्हणतात ते, प्रस्तावना लांबली त्याबद्दल माफ. आता यानंतर तुम्हीच बोलणार आहात जास्त, आज आणि उद्या. मला तुमचं ऐकायचंय की तुम्हाला काय म्हणायचंय, आणि माझ्या बाजूने बोलण्याची गरज नाही, किंवा मी बोललो त्याला मम म्हणण्याची काहीही गरज नाहीये. तुम्हाला वाटेल ते बोलू शकता तुम्ही. तुम्ही नरक चतुर्दशीचा उल्लेख केला, मला आठवत आहे की जे इतर म्हणजे तुम्ही ब्राह्मणीकरण करण्यावर परत बोलला, तर ब्राह्मण लोकांमध्ये इतक्या प्रथा परंपरा साजऱ्या करत नाही असा माझा अनुभव आहे. माझे इतर मित्र आहेत, तर ते पहाटे 5 वाजून आंघोळ करायचेच आणि इतर व्रत वैकल्य खूप निष्ठेने पाळतात. इतर समाजातले लोक तितके ब्राह्मण समाजामध्ये प्रमाण कमी झालंय व्रत
बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. याचं कारण ज्याचं दुकान आहे ना त्याला माहिती असतं हा धंदा आहे म्हणून, बाकीच्यांना वाटतं हे धार्मिक आहे म्हणून बाकी पूजा करतात आणि ब्राह्मण निघून जातात. तुम्ही जेव्हा स्वतःला नास्तिक आहे असं म्हणता, मी नास्तिक नाही आहे, मी अज्ञेयवादी आहे. मी जेव्हा म्हणतो की तो नास्तिक आहे, तर माझे मित्र, नातेवाईक किंवा मित्र लोक हर्ट झाल्यासारखं वाटतं. त्यांना त्यांच्या इंटेलिजन्सला चॅलेंज केले, त्यांच्या इगोला चॅलेंज केले आणि ते त्यांच्या कंडिशनिंगमधून ते बाहेर काढण्यापेक्षा ते त्याला घट्ट पकडलं. तर आपला जो इगो आहे तो सारखे होत नाही असं मला वाटतं. पण तुम्हाला सांगू का, याबाबत बुद्धांनी आणि बुद्ध परंपरेने फार सुंदर वर्णन केलं आहे. तुम्ही कशाला घोषणा करता की तुम्ही आस्तिक आहात का नास्तिक आहात? असतीलही देव किंवा नसतीलही, तुमचा तो प्रश्न नाही, एवढंच तुम्ही मान्य करावं. मग कमी इगोला धक्का बसतो. कोण पूजा करत असेल तर करू दे, त्याला वाटतं की देव आहे, असूही शकेल, हे तुम्ही मान्य, म्हणजे स्वतःला आधी पहिले समजवा की असूही शकेल असं काहीतरी विरळ असं नसणार आहे ते. एवढं उंगळ तर नक्की नाही आहे, कारण एवढं जर व्यवस्थित सगळं नीट केलं असेल काही तर ते अधिक विराट असणार, आणि नसेल तर आपला काही संबंधच नाही, आणि असेल तरी ते आपल्याला विचारायला थोडीच आलं होतं या ग्रहांची निर्मिती करू का, या मल्टिव्हर्सची निर्मिती करू का, युनिव्हर्स तुमचं आहे, यात ही पृथ्वी एवढी, बोटा एवढी, टिंबा एवढी, आणि तुम्ही कोण कसले लागून गेलाय, वाळूच्या कण्या एवढे पण नाही. हे सगळं त्याचा प्रॉब्लेम आहे, आपला नाही ना. त्यामुळे इतरांना कन्व्हिन्स करण्याची गरजच नाही किंवा डिक्लेअर करण्याची गरज नाही. घोषणा ही वाईटच. माझं असं मत आहे, मी आस्तिक आहे, मी नास्तिक आहे, मला देव आहे असं वाटतं, देव नाही असं वाटतं, याबाबत काहीही भाष्य करणं हे दुसऱ्या बाजूला बळकट करणं आहे. त्यामुळे यावर भाष्य करणं टाळावं. असेलही नसेलही तो विषय माझा नाही, एवढं बोलावं तुम्ही, की सांगावं की देव असेल तर मला माझ्यासारख्या माणसापर्यंत कशाला येतोय, किंवा माझा तो प्रश्नही नाही आहे, मला उद्या सकाळी कचेरीत जायचं आहे, बरोबर. देव नसेल तरी माझा प्रश्न नाही, हे काही सृष्टी मी हलवायला बसवलेलं नाही आहे मला, की आज दळण दळायचंच आहे, मी हे सगळं सूर्यचंद्र वगैरे सकाळी व्यवस्थित आले की नाही, मला टाईम ते बघितलं पाहिजे वगैरे, असं काही नाही आहे. त्यामुळे पंचांग पाहायची मला गरज नाही, कारण सूर्य पंचांगा लिहिलंय म्हणून उगवणार नाही आहे, तो उगवणार आहे त्यानुसार पंचांग तयार केलं आहे. आपण त्याचा गुलाम होण्याची काय गरज आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी आपण आस्तिक नास्तिकच्या भानगडीतच न पडलेलं बरं ना. कशालाच काही नाही आहे, म्हणजे त्यामुळे तुम्ही हातही जोडण्याची गरज नाही, पायाही पडण्याची गरज नाही, पण त्याची घोषणाही करण्याची गरज नाही की मी कोणाच्याही देवाच्या पाया पडणार नाही, देवाला मानणार नाही, असंही काय आवश्यक नाही आहे. कारण सुंदर देवळं आहेत, ती सुद्धा वास्तुकला म्हणून बघण्यासारखी आहेत की नाही. कशी, मी जातोच होता, मी चर्चेसमध्ये जातो, मी मशिदीत जातो, मला घेतलं आतमध्ये तर कुठेही जातो मी. काय काय 3 गोष्टी? दुसरं आहे प्रेम, आणि तिसरी आहे एम्पथी, त्याला काय मराठीत म्हणता येईल, अनुकंपा, संवेदना, करुणा. करुणा हा अधिक अचूक शब्द आहे. करुणा ह्या असलं पाहिजे. कारण काय माहितीये ना, करुणा नसेल ना तुम्हाला, पुढची पिढी हुशार कशी असते बघा. बाबा तुला एवढी करुणा आहे तर तू रविवारी कोंबडी आणायला जातो, ती कापतात कशी बघितलीस का तू कधी, असं तिने मला सुचवलं. म्हणजे आपल्याला शिकायला कायम व्हावं हे माझ्या लक्षात आलं की आपल्याला मुलं प्रश्न विचारतात, आपण ह्या मुलांना गप्प का करतो, कारण ते प्रश्न विचारतात. ते प्रश्न त्यांना आर्टिक्युलेट करता येत नसतील, पण ते प्रश्न अधिक चांगले आणि निर्भयपणे विचारतात, कारण अजून त्यांना जसे आहेत तसे आहेत ते. त्यांना तसं राहू दिलं तर जास्त चांगली माणसं बनतील. आपण त्यांना कोणतरी बनवू इच्छितो, हे चुकीचं आहे. नाही अशा असंख्य, मी तुम्हाला नावं सांगीन ना, तो तुम्हाला वाटेल मी खोटं बोलतोय, आणि मलाही खोटं बोलतो असं वाटतं कधी कधी. मी माझ्या घरामध्ये बोलताना असं माझ्या मुलीशी असं बोलतो
की या सगळ्या माणसांचा मला सहवास मिळाला हे काल्पनिक तर नाही ना. मला कधी कधी वाटतं असं कसं होऊ शकतं एकाच माणसाच्या बाबतीत. इम्पॉसिबल लेवलला मला थोर माणसांचा सहवास मिळाला. तुम्ही नाव घ्या अशा लोकांचा सहवास, दया पवार, म्हणजे तुम्ही नाव घ्या, म्हणजे मला असे लोक भेटले आयुष्यात आणि त्यांनी म्हणजे आम्ही म्हणजे काय वाटेल ते बोललेलं आहे. मी त्यांच्याकडे राहिलेलो आहे. मी RSSच्या कचेरीत जाऊन बसायचो. मी ऑक्सफॅमच्या ह्याच्यातनं यायचो ना जेव्हा शास्त्रीनगरला, तिथे RSS हेड ऑफिस, तिथे काही सुरक्षा वगैरे नव्हती. मलाही फारसं काही पडायचं. रज्जू भैया तेव्हा सरसंघचालक होते, ते माझ्याबरोबर चहा प्यायचे. आपणच चहा ओतून घ्यायचा, आपणच प्यायचा आणि आपणच धुवायचं. त्या ब्रॉन्झचे कप बशा असतात ना त्या गावाला, तसं होत होते. तेव्हा मला कळलं की हे काय आहे प्रकरण. ते असं म्हणजे वाटेल ते मी तुम्हाला काही गोष्टी तर आता सांगू शकत नाही. याचं कारण असं की सर्वांना सर्व सांगणं आता उचित होणार नाही. सर्व वयोगटातली माणसं आहेत पण मी अशा माणसांना भेटलेलो आहे ना, तुम्ही कल्पना नाही करू शकत. म्हणजे आणि त्यांच्यावर राहिलोय आणि मी कुठेही राहिलोय. मी जंगलात पण राहिलोय. मला आता कधी कधी आश्चर्य वाटतं की आपण एवढ्या आळशी कसे झालो. तर मला आई म्हणजे माझी आई 2006 ला गेली आणि वडील आता 2024 ला गेले. त्या दोघांनी जाण्या अगोदर सांगितलं की तू पहिल्यापासून आळशीच होतास म्हणून. म्हणजे याचा अर्थ मी जे 10% केलं त्याच्यामध्ये हे सगळं आलं. 90% आळशीच आहे. आणि आजही म्हणजे 8-9 ला जायचंय असं म्हटल्यावर मी तरी सुद्धा ना एक साधारण 7 तारखेला वगैरे असा विचार करतो की काही कारण सांगून लांबवता येईल का किंवा टाळता येईल का. म्हणजे असं ऍक्च्युअली खरं सांगतो तुम्हाला, खोटं नाही. आपल्याकडे लोक भूमिका घेण्यातही आळशी आहेत आणि भूमिका घेणाऱ्यांना सपोर्ट करण्यात देखील तो आळस दाखवतो. मला माहीत नाही, म्हणजे याच्याबद्दल वेगळी मतं असू शकतात. आपल्याकडे भूमिका घ्यायला आळशी आहेत असं म्हणत असू तर आपल्याकडे व्हॉट्सअपवर मूर्खारकी भूमिका इतके लोक घेतात की आपण ही भूमिका का घेतो हे सुद्धा त्यांना माहिती नसतं. त्यामुळे योग्य भूमिका घ्यायला किंवा न्याय भूमिका घ्यायला मागे असतात का असा प्रश्न असू शकतो. पण त्याला पण माझं काही हे नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की आजही आपण सत्तेच्या विरोधात 63% मतदान करतो, चोरी होऊ नये. म्हणजे तसंही म्हणता येणार नाही. भूमिका घेणं म्हणजे नेमकं काय, ती घेतल्याने आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो आणि ते भूमिका घेणं किती आवश्यक आहे कळण्याकरता एक समाज प्रबोधनाची चळवळ जवळपास 100-200 वर्ष चालावी लागते. अजून आपण इन्फंट राष्ट्र आहोत आणि आता ते सुद्धा नष्ट व्हायला आलो आहे. त्यामुळे एवढी अपेक्षा करणं आता चूक आहे आपल्या लोकांकडनं. म्हणजे मला कोणी पाठिंबा नाही दिला तर मला वाईट वाटत नाही. याचं कारण मला असं वाटतं बालकं आहेत अजून, ती मोठी होतील तेव्हा त्यांना कळेल. आणि तुम्ही लक्षात घ्या की तुकारामांना तरी भूमिका घेतली तेव्हा कोणी पाठिंबा दिला होता. योग्य भूमिका घेणाऱ्या कोणालाच कधीच पाठिंबा न देण्याची आपल्याकडे मोठी परंपरा आहे. आणि त्या परंपरेला जोडून आता ब्राह्मणवाद जो उभा राहिला आहे त्याच्यामध्ये ज्यांनी भूमिका घेतली आणि तेव्हा पाठिंबा आपण दिला नाही, शेणाचे गोळे मारले, त्यांना प्रातस्मरणीय म्हणून आपलेसे करून त्यांना जिरवून टाकण्याची पद्धत झाली. त्यामुळे नेमकं कळेनासं झालं लोकांना की नेमकं खरं काय आहे. ते कळण्याकरता जी निरक्षीर विवेकबुद्धी लागते ती असलेले लोक फार थोडे आहेत आणि ते सांगणं त्यातही बोलणारे कमी आहेत. आज मी इथे आलो, राजन खान सरांनी मला बोलवलं, अन्यथा मला बोलायला फारसं आवडत नाही. मी आता तर इव्हन ऑडिओ व्हिज्युअलवर पण कमीच केलं की मला बोलायला प्रथमेशने लावलं पहिल्यांदा, म्हणजे या यूट्यूबवर, नंतर सुजित नायरने, नंतर मग दुनियाभरचे 50,000 लोक. मी 2014 सांगितलेलं आता जे सुरू झालेलं आहे ते भारतीय उपखंडामध्ये एका विनाशक गोष्टीने थांबेल. ते चक्र असं थांबणार नाही. ल मॉन्डला मी इंटरव्ह्यू दिलेला फ्रान्सच्या, त्याच्यानंतर मी बोलणं बंदच केलं होतं, फारसं बोलायचं नाही मी. पण हे लोक बोलायला लावायला लागले, मग बोलत राहिलो. मग आता एका पॉईंटला माझ्या लक्षात आलं आपण तेच बोलतो आणि एकच गोष्ट परत परत बोलल्याने ती जास्त सत्य होत नाही. ही मॅच्युरिटी आहे. तर त्यामुळे मी म्हणलं आपण थांबलं पाहिजे म्हणून आता बोलवलं म्हणून बोलतोय. अन्यथा आता मी अजून एकच कार्यक्रम आहे माझा, म्हणजे उद्या आहे, मी आज जात नाही आहे. पण नाशिकला नेहरूंविषयी मला प्रेम आहे. त्यामुळे नेहरूची जयंती आहे नेहरूंची, त्या दिवशी एक चर्चा करणार आहे मी आणि एक संध्याकाळी भाषण आहे माझं नाशिकमध्ये. तेवढं सोडलं तर मी एकही कार्यक्रम हो म्हणून सांगितलं नाही, घेतलेलं नाही. जर तो खूप ठिकाणी छापून येईल
की मी त्या कार्यक्रमाला येतो, तर मी निस्संदिग्धपणे नाही सांगितलंय. ते म्हणाले सर लोक जमवण्याकरता तुमचा फोटो टाकतो, नंतर तुम्ही येऊ नका म्हणून. मी म्हटलं ठीक आहे, तसं करणार करा, तुला माहितीच आहे प्रथमेश. सर, शिक्षणाच्या अभावी स्वातंत्र्यापूर्वी जास्त धार्मिकपणा होता, धार्मिक शोषण होतं का सुशिक्षित झाल्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जास्त धार्मिक शोषण सुरू होतं? कसं शासक आपला गुलाम देश आहे बेसिकली. शासक ज्या वृत्तीचे असतात त्या वृत्तीची जनता होते. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश आले तेव्हा नवीन नवीन शोध लागत होते. एक रेनेसान्सचा काळ होता, म्हणून लोकांची प्रवृत्ती होती फॅशन म्हणून की आपण देवांपासून वेगळे आहोत हे दाखवण्याची. आता जी शासन संस्था 12 वर्ष आलेली आहे ते म्हणजे काही म्हणजे देवाच्या अस्तित्वाविषयी तुम्ही काहीही बोललात तरी मन दुखावेल इतका देव सेन्सिटिव्ह झालेला आहे. तर आपली प्रजा तेच बोलणार, म्हणजे त्याप्रमाणे धार्मिक होणार. मला असं वाटतं की प्रजेला मत नाही आहे. प्रजेला मत असणारे देश आहेत, त्यातला आपला देश नाही आहे. प्रजा मालकाच्या कलाने बोलते. जसं बायको मगाशी मी म्हटलं ना, आमचे ह्यांना डाळ आवडते म्हणून रोज डाळच, आमच्या ह्यांना मेथीची भाजी आवडते मग रोज मेथीचीच भाजी. मुलं बिचारी वैतागून जातात की कशाला मेथीची भाजी, बाबांना आवडत असेल असं नाही बोलायचं बाबांना. हां, तेच आहे, असं नाही बोलायचं मोदींना वगैरे असं. इथे काहीतरी चरखा हे आहे, त्याच्यावर गांधीजी एवढा काय सूत का चरखा का खादी मला वाटतं ना, ते एक दुकान आहे, त्याच्यावर या बाजूला गांधीजींचा फोटो आहे, त्याच्यापेक्षा मोठा मोदींचा फोटो आहे. हां, का इथे आहे. इथे जाताना मला कालच निऑन साईन बघितले. मी फोटो काढणार होतो पण मी विचार केला की फोटो कशाचा काढावा. म्हणजे गुलाम नाही, उद्या मी जर पंतप्रधान झालो ना तर परुळेकरांचं होईल. आपल्याकडे तुम्हाला मी नेहमीच ही गोष्ट सांगतो, पुण्यामध्ये हिटलर जेव्हा 42 साली जिंकू लागला, जवळपास जग जिंका, म्हणजे रशियात जाऊन स्टॅलिनग्राडचा पराभव होईपर्यंत हिटलर म्हणजे अजिंक्य होता, अकाट्य होता, नाझी सेना. एवढं दिसल्याबरोबर पुण्यामध्ये जर्मनचे क्लास सुरू झाले होते, कारण आता जर्मन लोकांचं राज्य येणार. म्हणजे आपण काय करायचं याच्यावर नाही, आपला मालक कोण नवीन येतोय त्या कलाने आपण काम करायचं. ते अजून चालू आहे जर्मनचे क्लास. त्याचा फायदा आला मॅक्स मुल्लर, द गटे इन्स्टिट्यूट वगैरे सगळं जे निर्माण झालं त्याचा ओरिजिन ऑफ काय तुम्ही शोधून जर काढलं तर हिटलरचा विजय आहे सुरुवातीचा. तो बघितल्यावर लक्षात आता ब्रिटिश जाणार, आता इंग्रजीपेक्षा जर्मन महत्त्वाची आहे, पुणेकरांनी ओळखलं. लगेच जर्मनीचे क्लास सुरू झाले. मुलं बिचारी सकाळी पोहायला, मग दुपारी जर्मन क्लास, संध्याकाळी इंग्लिशचा क्लास, वाघिणीचं दूध, आणि असं करत आयुष्य जगत होती. याला हुशारी नाही म्हणत, याला ओरिजिनॅलिटी नाही म्हणत, याला क्रिएटिव्हिटी नाही म्हणत. हा समाज सृजनात्मक नसून कारकुनी आहे आणि तो तसाच आहे. कित्येक वर्ष मी बघतोय, किंबहुना मी इतिहासात पण चाळून पाहिला तर बघा ना, 42 मी तर नव्हतो पण क्लास होते. आणि हिटलरला पण आश्चर्य वाटलं असेल, आपल्यावर एवढा विश्वास असलेला एक प्रदेश आहे पुणा नावाचा. तो नेहमी सांगायचा. शेवटाला मला वाटतं त्या पिक्चरमध्ये, डाऊनफॉल पिक्चरमध्ये तो डायलॉग राहिला आहे, पुण्यातले लोक विश्वास ठेवतात माझ्यावर, माझे सैनिक ठेवत नाही, असा एक. सुरुवातीला आपण म्हणला की एका विशिष्ट काळापर्यंत माणूस या देशामध्ये जगला, तो धैर्यवान झाला, तर त्याची कारण या संस्कृतीला देता येतील का? संस्कृती काय आहे, शेवटी आपणच आहोत ना. म्हणजे संस्कृती म्हणजे आता जी मेलेली माणसं आहेत ती संस्कृती तर नाही. व्यवस्था ही जी गोष्ट आहे ना, ती माणूस केंद्री पाहिजे ना. तर या देशामध्ये व्यवस्था केंद्री सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे माणूस हा बाहेर फेकला गेलाय, त्यामुळे तो जगला तर ग्रेटच. म्हणजे या अर्थाने मी म्हणतो, माणूस केंद्री गोष्टी असतील तर तुम्हाला बेसिक आरोग्य, घर, आहार, नंतर तुमच्या शिक्षण, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पूरक आणि जवळ मिळतील ना. तसं न होता तुम्हाला त्याच्या शोधात जावं लागतं. जसं पूर्वीचे साधू संन्यासी ज्ञानाच्या शोधात जायचे,
याचा अर्थच असा होतो की तुम्हाला संघर्ष करावा लागतो या बेसिक गोष्टींसाठी, आणि त्यानंतर ज्ञान बिन आलं तर मग या वयापर्यंत आल्यात म्हणजे तुम्ही ग्रेटच आहात. म्हणजे पैसे किती पैसे आपल्याला घेऊन जावे, पुरेसे पैसे आहेत. पैशांची माणसाला भीती वाटली पाहिजे. म्हणजे कशी की आपण दुसऱ्याला विकत घेऊ शकू एवढे पैसे आपल्याकडे नसले पाहिजे, पण आपल्याला कोणी विकत घेऊ शकणार नाही एवढे असले पाहिजे. बस एवढेच पाहिजे, परफेक्ट एवढेच. आपल्या पुढच्या पिढीचा विचार करून करायचा नाही काही, कारण त्यांचा विचार केला तर ते काय अपंग आहेत का? बरं अपंग असतील तर तुमच्या पैसे कोणतरी खाऊन जाणार, त्यांना नाही मिळणार. त्यामुळे तुमच्या पुढे तुमचा शेवटचा दिवस गोड व्हायला पाहिजे, फुल मजा करा. तर एक प्रश्न माझा आहे. आपल्याकडे लोक भूमिका घेण्यातही आळशी आहेत का? आणि भूमिका घेणाऱ्यांना सपोर्ट करण्यात देखील तो आळस दाखवतो. मला माहीत नाही, म्हणजे याच्याबद्दल वेगळी मतं असू शकतात. आपल्याकडे भूमिका घ्यायला आळशी आहेत असं म्हणत असू तर आपल्याकडे व्हॉट्सॲपवर मूर्खारकी भूमिका इतके लोक घेतात की आपण ही भूमिका का घेतो हे सुद्धा त्यांना माहिती नसतं. त्यामुळे भूमिका, योग्य भूमिका घ्यायला किंवा न्याय भूमिका घ्यायला मागे असतात का असा प्रश्न असू शकतो. पण त्याला पण माझं काही हे नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की आजही आपण सत्तेच्या विरोधात 63% मतदान करतो, चोरी होऊ नये, म्हणजे तसंही म्हणता येणार नाही. भूमिका घेणं म्हणजे नेमकं काय, ती घेतल्याने आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो आणि ते भूमिका घेणं किती आवश्यक आहे कळण्याकरता एक समाज प्रबोधनाची चळवळ जवळपास 100-200 वर्ष चालावी लागते. अजून आपण इन्फंट राष्ट्र आहोत आणि आता ते सुद्धा नष्ट व्हायला आलो आहे. त्यामुळे एवढी अपेक्षा करणं आता चूक आहे आपल्या लोकांकडनं. म्हणजे मला कोणी पाठिंबा नाही दिला तर मला वाईट वाटत नाही. याचं कारण मला असं वाटतं बालकं आहेत अजून, ती मोठी होतील तेव्हा त्यांना कळेल. आणि तुम्ही लक्षात घ्या की तुकारामांना तरी भूमिका घेतली तेव्हा कोणी पाठिंबा दिला होता. योग्य भूमिका घेणाऱ्या कोणालाच कधीच पाठिंबा न देण्याची आपल्याकडे मोठी परंपरा आहे. आणि त्या परंपरेला जोडून आता ब्राह्मणवाद जो उभा राहिला आहे त्याच्यामध्ये ज्यांनी भूमिका घेतली आणि तेव्हा पाठिंबा आपण दिला नाही, शेणाचे गोळे मारले, त्यांना प्रातस्मरणीय म्हणून आपलेसे करून त्यांना जिरवून टाकण्याची पद्धत झाली. त्यामुळे नेमकं कळेना असं झालं लोकांना की नेमकं खरं काय आहे. ते कळण्याकरता जी निरक्षीर विवेकबुद्धी लागते ती असलेले लोक फार थोडे आहेत आणि ते सांगणं त्यातही बोलणारे कमी आहेत. आज मी इथे आलो, राजन खान सरांनी मला बोलवलं, अन्यथा मला बोलायला फारसं आवडत नाही. मी आता तर इवन ऑडिओ व्हिज्युअलवर पण कमीच केलं की मला बोलायला प्रथमेशने लावलं पहिल्यांदा, म्हणजे या यूट्यूबवर, नंतर सुजित नायरने, नंतर मग दुनियाभरचे 50,000 लोक. मी 2014 सांगितलेलं आता जे सुरू झालेलं आहे ते भारतीय उपखंडामध्ये एका विनाशक गोष्टीने थांबेल. ते चक्र असं थांबणार नाही. ल मॉन्डला मी इंटरव्ह्यू दिलेला फ्रान्सच्या, त्याच्यानंतर मी बोलणं बंदच केलं होतं, फारसं बोलायचं नाही मी. पण हे लोक बोलायला लावायला लागले, मग बोलत राहिलो. मग आता एका पॉईंटला माझ्या लक्षात आलं आपण तेच बोलतो आणि एकच गोष्ट परत परत बोलल्याने ती जास्त सत्य होत नाही. ही मॅच्युरिटी आहे. तर त्यामुळे मी म्हणलं आपण थांबलं पाहिजे, म्हणून आता बोलवलं म्हणून बोलतोय. अन्यथा आता मी अजून एकच कार्यक्रम आहे माझा, म्हणजे उद्या आहे, मी आज जात नाही आहे, पण नाशिकला नेहरूंविषयी मला प्रेम आहे. त्यामुळे नेहरूची जयंती आहे, नेहरूंची, त्या दिवशी एक चर्चा करणार आहे मी आणि एक संध्याकाळी भाषण आहे मला नाशिकमध्ये. तेवढं सोडलं तर मी एकही कार्यक्रम हो म्हणून सांगितलं नाही, घेतलेलं नाही. जर तो खूप ठिकाणी छापून येईल की मी त्या कार्यक्रमाला येतो तर मी निस्संदिग्धपणे नाही सांगितलं आहे. ते म्हणाले सर लोक जमवण्याकरता तुमचा फोटो टाकतो नंतर तुम्ही येऊ नका म्हणून. मी म्हटलं ठीक आहे, तसं करणार करा, तुला माहितीच आहे प्रथमेश. आपण विचार करून थोडीच करतो अशा गोष्टी. म्हणजे तुम्हाला सांगतो मी जगणं आहे ना ते विचार करून नाही करत. म्हणजे बघा आता नाही, मला आता कधी कधी आश्चर्य वाटतं, मराठवाड्यात वगैरे तर मी बघतो की औरंगाबादला वगैरे लोक विचार करून लग्न करतात.
म्हणजे मुलीची योग्यता, मुलाची योग्यता वगैरे. लग्न ही विचार करून करण्याची गोष्टच नाही आहे. जेवढा विचार कराल तेवढा लग्न यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे. कारण तुम्ही ते गुण पाहता जे तुम्हाला आवश्यक आहे. मला चॉकलेट दिल्याबद्दल धन्यवाद. ₹21. मी हा प्रश्नाचं उत्तर पूर्ण करतो. लाडू खाण्यात राहिलं तुमचंच लगेच घेतो. मला कोणी दिले चॉकलेट? नाही, मग तुम्हाला नाही मिळणार. मी छोट्या मुलांना फक्त चॉकलेट देतो, मुलींना आणि महिलांना देत नाही. नाही मस्करी केली हो. तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला नंतर देणार आहे मी. त्याच पुस्तकाशी संबंधित त्याच प्रक्रियेमध्ये तुम्ही जे गणित वाचायला शिकलात त्याचा काही इन्फ्लुएन्स आहे? आपण वाचायला शिकत नाही, आपण वाचतो. शिकण्याच्या गोष्टी आहेत ना त्या युटिलायटरियन असतात. म्हणजे कम्प्युटर चालवायला आपण शिकतो, चप्पल शिवायला आपण शिकतो, मूर्ती करवायला आपण शिकतो, बरोबर. या शिकण्याच्या म्हणजे त्याला स्किल सेट असं म्हणतात. वाचणं ही शिकण्याची गोष्ट नाही. तुम्ही साक्षर शिकून होता म्हणजे तुम्हाला अक्षरं कळायला लागतात, तुम्ही सही करू लागतात, तुम्हाला वाचता येतं. वाचनाची प्रक्रिया आहे ना ती कला आहे. ती मी ठरवून काहीच केलं नाही, माझ्या डोक्यात नाही आलं त्या क्षणी. म्हणजे आपण रस्त्याने जात असताना आता मी म्हणजे प्रत्येकाचं सेक्शुअल ओरिएंटेशन वेगळं असू शकतं. तर माझं हेट्रोसेक्शुअल आहे, त्यामुळे रस्त्यावरून जात असताना एखादी सुंदर मुलगी आपल्या डोक्यात राहते. आता हे काय आपण अभ्यास करून आलेलं नसतं घरून की अशा प्रकारची अशी नाकी डोळी नीटस आपल्या मुलगी डोक्यात राहिली पाहिजे असं काही नाही. तिचं जाऊन मग मी चित्र काढतो. त्यामुळे मी कधी कधी चित्र काढतो तिचं, म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट काढतो काहीतरी करतो. तर आता हे जे डोक्यातलं आहे ना तर तयारी नाही करत मी. मला बाकी रंग ह्या स्किल्सचा अभ्यास मी केला. त्यामुळे पुस्तक लिहिण्याचा पण अभ्यास नाही केला आणि पुस्तक लिहिण्याअगोदरही अभ्यास नाही केला. वाचन करण्याचा अभ्यास नाही केला, साक्षरतेचा अभ्यास केला मी. म्हणजे भाषा शिकणं ही पण गंमत आहे बरं का. भाषा शिकणं ही सुद्धा कलेमध्ये परावर्तित करता येतं. इटालियन एम्बॅसीमध्ये इटालियन शिकवतात. मला माहीत नाही पुण्यामध्ये, मुंबईमध्ये इटालियन शिकवतात. तर इटालियन शिकवतात कसं माहिती आहे ना, तुम्ही तिकडे गेलात क्लासला की त्यानंतर दुसऱ्या कुठच्याच भाषेत बोलत नाहीत तुमच्याशी, फक्त इटालियन. सगळ्या सूचना सगळं इटालियनमध्येच देतात. माणूस 8 महिन्यात इटालियन शिकून बाहेरच पडतो. ही किती गमतीशीर पद्धत आहे ना. तर मला असं वाटतं की खूप गोष्टी खूप सोप्या करता येणं शक्य आहे, ज्याच्यावर आपण उगाचच इयत्ता घालवल्या ना फुकट, तेवढी गरज नाही आहे ते शिकण्यासाठी. म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिक दर वर्षाचा एवढा पॅटर्न, हा अभ्यास, हे सगळं बदललं पाहिजे असं मला वाटतं. मला असं वाटतं की ज्या मुलाला जितकं शिकायचं आहे, जे सगळं शिकायचं आहे, पुढचं स्किल दिले पाहिजेत त्याला सगळे, आणि त्याला आवडीच्या क्षेत्रामध्ये पुढे जायला मदत केली पाहिजे. तर आपल्याला एक चांगला समाज घडवता येईल. इथे काय होतं, सब घोडे 12%, सगळेजण आम्ही तेच शिकतोय. बीजगणित, भूमिती, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र आपण शिकलोच नाही म्हणजे, कारण ते 20 मार्काला होतं. त्यामुळे बघा ना कुठेही करून थुकलेले असतात. हां, तुम्ही बघा ही बिल्डिंग आहे, याचं नाव शिक्षक भवन आहे. स्वच्छतागृह बघा, गांधीजींचा निकष लावा. ज्या बिल्डिंगमध्ये, ज्या ऑफिसमध्ये आणि ज्या घरामध्ये टॉयलेट स्वच्छ नसतात ना, तिथे लोकांना शिस्त नसते असं मानतो मी. मला तर असं वाटतं एक खराटा ठेवावा, म्हणजे मीच स्वतः टॉयलेट साफ करायला घेईन व स्वच्छ. गांधीजींनी पहिले लोकांच्या हातात झाडू दिली, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे होतं. तुमचं चेहऱ्यावर किती मेकअप आहे किंवा दिवाणखाना किती सुंदर आहे यावर काही अवलंबून नाही.
तुम्ही जे दाखवणार नाही या लोकांना ते किती स्वच्छ ठेवता त्यावर तुमची संस्कृती दिसते. याला अनुषंगाने बोला ना. जी बदलती जी लोकशाही आहे आणि सगळ्या जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये सत्तांतराच्या नंतर आता जे गुवाहाटीचं जे प्रकरण झालं आपलं महाराष्ट्राचं सत्तांतर झालं त्याच्यानंतर जे पक्ष बदलले गेले नेत्याकडून तर हे आणि हे आयडिओलॉजी वगैरे या सगळ्या गोष्टी होतात सामान्य लोकांचा आता विश्वासच उडून गेला तर याच्याकडे तुम्ही कसं बघता म्हणजे खरंच काय आयडिओलॉजी नावाचा प्रकार याच्यानंतर निवडणुकीला सामोरं जाताना हे पक्ष घेऊन जातील का उगाच काहीतरी आमिष दाखवून एकमेकाला एकमेकाच्या पक्षात घ्यायचं सत्ता स्थापन करायचं असं चालतं. तुमच्या भोवती असलेल्या समाजापेक्षा वेगळे लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळतील अशी तुम्ही कशी अपेक्षा करता. आज जर तुम्ही म्हणता त्यातले आपण नायक घेऊ म्हणजे नायक असते काही लोकांचे असले तरी शिंदे आहेत, पवारसाहेब आहेत. पवारसाहेब मोठे नाहीत, धाकटे पवारसाहेब तर मोठे आहेतच पण धाकटे पण म्हणजे शिंदे आहेत ते मोठे पण आणि धाकटे पण. फडणवीस आहेत, भागवत आहेत, मोदी आहेत, शहा आहेत. त्यांच्या मागे एक यंत्रणा, बरेच लोक, शिकली सवरली माणसं, शहाणे ब्युरोक्रॅट्स, अतिशहाणे ज्युडिशरी हे सगळे त्यांच्यासोबत राहतात. तर आपण हे मानलं पाहिजे की ते आपलेच रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. वोट चोरी हा सत्य प्रकार असला तरी वोट चोरी हा आपलाच एक भाग आहे हे आपण ॲक्सेप्ट नाही करत आहोत. म्हणजे जसं कॅन्सर हा माणसाला होतो म्हणजे कॅन्सर उचलून आणत नाही ना कोणी, तसं वोट चोरी ही उचलून आणलेली नाही आहे, ती आतमध्ये झालेला कॅन्सर आहे. त्यामुळे तुम्ही आजही फडणवीसांना मुख्यमंत्री मानू शकता आणि मोदींना पंतप्रधान. ते पहिले इलिगल पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आहेत पण तुम्हाला मानावं लागतं याचं कारण ते आपलाच भाग आहे. वोट चोरी ही आपणच केलेली आहे, आपणच आपल्या लोकशाहीशी केलेला द्रोह आहे. तो आपल्या परवानगीशिवाय तो होऊच शकत नाही. जगातल्या दुसऱ्या कुठच्या देशात असं करून दाखवावं. गाझासाठी 10-10 लाखांचे मोर्चे स्पेनमध्ये निघतात, आपल्याकडे आपल्यासाठी निघत नाहीत. तर मग मला एक सांगा की म्हणजे साधं मी तुम्हाला उदाहरण दिलं, कॅन्सर असा उचलून कोणी घरात शाळीग्रामसारखा आणत नाही ना. तर वोट चोरी बाहेरून उचलून आणलेली नाही, तो आतला कॅन्सर आहे त्यामुळे सहन करावा लागतोय, हे लक्षात घ्या. म्हणजे ज्या वेळेला कोणत्याही देशांमध्ये संविधान आहे लिखित स्वरूपात तिथला समाज हा लिबरल असतो अशी एक अपेक्षा. लिबरल म्हणजे कायदेशीर मार्गाने जे अधिकार देशाला दिलेले ते मान्य करणार असं याचा असं एक हे असतं. आता याच्यामध्ये दोन सिस्टम काम करतात की एक समाजामध्ये तत्वचिंतन पेरणारी एक सिस्टम आणि त्या पेरलेल्या तत्वचिंतन एक कायदेशीर किंवा धोरणात्मक बैठक देणारी एक अशा दोन सिस्टम. तर याच्यात दोन प्रश्न असेल. एक सेकंड, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय आम्ही, निघून जाऊ नका. तर म्हणजे त्यांचं त्यानंतर विचार नाही त्यांचं नाही, ते खाली जाऊन मुलाखती द्यायला लागतील ते की वरती माझ्या प्रश्नांच्या उत्तराला दिलं नाही म्हणून. म्हणजे लोक जे तत्वचिंतन मांडतात म्हणजे लोक तत्वज्ञान शोधतात. ॲज इफ तुम्ही सांगितलं टॉयलेट स्वच्छ करा सांगणारा सगळा समाज, खराटा घेणारा गांधीजी. तर जे कुणी तत्वचिंतन सांगतंय त्यांच्या कृतीमध्ये विसंगती असल्यामुळं ते जे सांगायचं ते खूप डायल्यूट प्रमाणात किंवा खूप स्लो प्रमाणात समाजामध्ये पसरत आहे. दुसरी गोष्ट अशी होती की ज्या याच्या खांद्यावर म्हणजे ज्याला त्या सिस्टमला जे कायदेशीर स्वरूप मिळणार आहे किंवा धोरणात्मक एक रूप मिळणार आहे, तर ही सिस्टम जी आहे ही कम्प्लिटली वेगळी आहे आणि ती कम्प्लिटली ब्लफलेस सिस्टम आहे. म्हणजे जैन मंदिरही डाकलं जातं हिंदुत्वाच्या नावाखाली आणि फुले शाहू आंबेडकरांच्या नावाखाली महारवातनाची जमीन आंबेडकरांचे विचार पुढे मांडण्यासाठी लाटली असेल. फुलेंनी
फुलेंनी सरकार जमा केलेली जमीन हम्म. फुल्यांच्या विचार वाढवण्यासाठी लाटलेली असत आणि आता शाहू महाराज उरलेले आहेत तर त्यांचं तर सापडू शकतं काही. तर आपण जे बोलतो तर याला जी एक मूर्त स्वरूप देणारी कायदेशीर स्वरूप देणारी जी राजकीय सिस्टम आहे तिचाच मुळात मेसअप झाल्यामुळं तुम्ही जे सांगताय हे समाजामध्ये पसरत नाही. उलट आहे मला असं वाटतं. बघा तुम्ही विचार करून माझं मत सांगतोय मी तुम्हाला पटायला पाहिजे असं नाही. मी जे सांगतोय ते तुमचं मत पण असेल, यांचं मत पण असेल आणि बहुसंख्य लोकांचं मत असेल तर राजकीय सिस्टीम मेसअप कशी होईल? म्हणजे कृतिशील मत असेल तर. जर आपण हिपोक्रेट असू म्हणजे मत म्हणून एक मांडत असू आणि जगण्यामध्ये भलतंच करत असू तर राजकीय सिस्टीम मेसअप होऊ शकते, जे आपलं आहे. एक्झॅक्टली बरोबर. पण समाजच भ्रष्ट आहे. पण नाही, पण त्याच्यामध्ये एक तत्वचिंतक जे मांडतात ना ते त्यांनासुद्धा तसं प्रत्यक्षात आणता येत नाही. तत्व हे सरबतवाल्याकडे ती बाटली असते बघा, एक लाल, एक हिरवी, एक पिवळी. आपण लहानपणी नाही का गोळा खाल्लाय ते, तो मारायचा नाही का गोळ्यावर. तुम्ही गोळा खाल्ला नाही आहे? खाल्लाय ना. तर त्याच्यावर ते असं मारायचं ना, तो सरबत पण करून द्यायचा गोळ्याबरोबर सरबत. त्या सरबतामध्ये तो ग्लास घ्यायचा, त्यात तळाला एवढं लाल टाकायचा, मग त्यात लिंबू पिळायचा, असं लिंबू पिळायचा, मग त्यात मीठ आणि हे टाकायचा आणि मग पाण्याची बाटली उचलायचा, ती पाणी टाकायचं आणि मग ते सरबत तयार व्हायचं आणि ते आपल्याला ढवळून हातात द्यायचा. मग आपण 20 पैसे द्यायचं त्याला. आता तत्वचिंतकांनी जे मांडायचं असतं ते खालचं जे लाल असतं ना एवढं, ते मेन बाटलीतलं त्यातलं वरचं पाणी आहे ना ते त्याच्यात पडणारच आहे. डायरेक्ट तत्व जर तुम्ही जगायला गेलात तर जगणं अशक्य होईल. त्यात थोडा भ्रष्टपणा होणारच. म्हणजे तुम्ही 124 कॅरेट सोन्याचा दागिना नाही बनवू शकत. तसं शुद्ध तत्व मांडताना शुद्ध तत्व मांडायला पाहिजे, पण आचरणात आणताना त्याला फाटे फुटणार, त्याला डायल्यूट होणार. पण त्याच्यामध्ये जिथे आपला मुद्दा आपण जे बोलतो एकत्र ते किती भ्रष्ट व्हायचं याला मर्यादा पाहिजेत. म्हणजे 24 कॅरेट सोन्याचं डायरेक्ट 2 कॅरेटमध्ये रूपांतर जर झालं तर गडबड झाली. मग कळलं ना. ते 18पर्यंत तुम्ही खाली नेऊ शकता, 22 असायला पाहिजे. 18पर्यंत मान्य करू शकता, त्याच्या खाली नाही मान्य करू शकत. हाच मुद्दा आहे फक्त, बस. 18 कॅरेट पर्यंत यायला काय म्हणजे त्याने जर टाकलं आणि बाल्लीभर पाणी ओतलं त्याच्यात तर मग संपला मुद्दा, मग पिऊ नाही शकत आपण. तुमचा प्रश्न विचारायचा राहिला तो तुम्ही विचारतो. 1 मिनिट त्यांना जरा त्यांना संधी, त्यांची ते खाली जात होते म्हणजे रागाने. नाही सर, कुठच्याच व्यवस्था माणुसकीची संस्कृती निर्माण करत नाही. त्याच्यासाठी माणसातल्या शेवटच्या माणसापर्यंत सगळ्यांना मी सांगितलेल्या 3 गोष्टी, सत्य, करुणा आणि प्रेम, ह्या गोष्टी असायला लागतात. ज्या आपल्या या 3 गोष्टींचा एकदा माणसामध्ये उदय झाला ना की न्यायबुद्धी येते. ती आपल्यामध्ये नाही आहे. तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या ओळखीचा, तुमच्या जातीचा, तुमच्या धर्माचा आणि तुमच्या माहितीतला एक मुलगा आणि एक परधर्मातला किंवा अगदी एक्स्ट्रीम वेगळ्या धर्मातला मुलगा ज्याला तुम्ही ओळखत नाही आणि असे 2 माणसं एकाच गुन्ह्यामध्ये तुमच्या समोर आले तर तुम्ही स्वाभाविकपणे जर तुमच्या जातीच्या, तुमच्या माणसाच्या, तुमच्या ओळखीच्या मुलाच्या बाजूने थोडा झुकता होत असाल तर तुम्हाला ज्युडिशियल कॅरेक्टर नाहीये, जे भारतीय समाजालाच नाहीये. भारतीय समाजाला ज्युडिशियल कॅरेक्टर नसल्यामुळे या 3 गोष्टींचा उदय होण्याची शक्यताच मालवलेली आहे. त्यामुळे आज ज्युडिशरीची जी हालत झालेली आहे ती तशी झालेली आहे. ज्युडिशरी ही काय बाहेरून इम्पोर्ट करत नाही ना आपण, आपलेच रिप्रेझेंटेटिव्ह तिथे जातात. फॉर्मल शिक्षण MA पॉलिटिकल सायन्स असं मी सांगू का? म्हणजे एंटायर पॉलिटिकल सायन्स नाही ना. तर मी कॉमर्स ग्रॅज्युएट झालो, मग कॉस्ट अकाउंटंट झालो,
मग मी जर्नलिझममध्ये मास्टर्स केली. म्हणजे पहिले मी बॅचलर केलं, मग मास्टर्स डिप्लोमा केला. तो जगातील म्हणजे खूप प्रसिद्ध असलेल्या झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समधनं केला. आणि UPSC झालं. म्हणजे UPSC या डिग्री नाही धरता येणार, पण झालोही. आता हे पण खूप जुना, त्याच्या शशिकांत सावंतने खूप लेख लिहिला होता मोठा. तर मूळ मुद्दा हा आहे की मी काय शिक्षण घेतलं याला माझ्यापेक्षा माझे वडील जबाबदार आहेत. कारण मला चांगले मार्क मिळाले होते आणि मला सायन्सला जायचं नव्हतं, मला आर्ट्सला जायचं होतं. तर वडिलांनी सांगितलं ना तुझं ना माझं, कॉमर्सच्या रांगेत उभं राहावं. आणि मग मी शिकलो. म्हणजे माणूस थोडी बुद्धी असली तर शिकत जातो ना, तसा शिकत गेलो. त्यातलं जे अल्टिमेट आहे CA, ICW किंवा CS, तर ICWA केलं कारण ते CA सारखे इंटर्नशिप करायला लागायची नाही. एवढं साधं आहे. म्हणजे त्याच्यात काय लॉजिक बिजिक नाही. आजही मला बॅलन्स शीट बघितल्यावर कळत नाही की काय चाललंय याचं. म्हणजे कसं या ठिकाणी मला सांगायला आवडेल, हां मी जंगल तयार केलेलं आहे. तिथं फक्त एक गेट आहे. सासवड पासून इथून सासवड 30 किलोमीटर आहे, तिथून 5 किलोमीटर गिरच्या डॅमच्या दिशेने. तर आमची सामायिक म्हणून कुटुंबाची एकत्रित जागा होती, पण त्या सगळ्यांना एकत्र करून गेले 10, 15, 20 वर्ष झगडतोय. आणि सगळे आत्ता तयार झाले की नाही तुम्ही म्हणतेस ते चांगलं आहे. फक्त जंगल आहे आणि त्याला एंट्रीला एक फक्त गेट आहे, बाकी काय. किती सुंदर. त्याची प्रायव्हेट बर्ड सेंच्युरी केली. लोकांनी यावं, पक्षी निरीक्षण करावं आणि जावं. लोकांनी यावं म्हणजे जनतारा. वडील, आजी आणि माझा भाऊ, आम्ही 4 जण त्याच्यात आजही आहोत. म्हणजे वडील आणि आजी गेली, पण त्यांना एक परंपरा अशी होती की आजोबा स्वातंत्र्य सैनिक 42 लढतले, काका थोरले चुलते गोवा मुक्ती आंदोलनातले, आणि माझ्या आत्याचे सासरे ते पण स्वातंत्र्य सैनिक. ग्रेट. असे हे छानच केलं तुम्ही. माझं म्हणणं आहे की तुम्ही पहिले म्हणला ना मी एक जंगल तयार केलं, मला वाटलं तुम्ही तुमचं नाव मुकेश सांगता की काय. म्हटलं वेश, एवढा वेश बदलला. कारण मी विचारणार होतो 1500 चित्ते कशाला नेले आमच्या इथनं म्हणून. म्हणजे चित्ते नाही, बिबटे. 1500 बिबटे कशाला नेले, पण ते तुम्ही वेगळंच सांगितल्यामुळे नाव सगळं बदललं. नाही, त्यांना नॉनव्हेज खाऊ घालणं, त्यांचं वेगळं काहीतरी चाललंय. आता बघू काय होतं ते. मला असं वाटतं की प्राण्यांना नैसर्गिक जगू देण्याची जी सहअस्तित्वाची जी आपली संकल्पना आहे ती माणसाने जोपर्यंत आणि जी या भागात टिकवली ना, तिथे माणूस सुखांकाच्या बाबतीत वर गेला. बघा फिनलंड, नॉर्वे, डेन्मार्क, आईसलँड, इथे माणूस सुखी आहे. याचं कारण निसर्गाचा आपण भाग आहोत. मला ना तुम्हाला अजून एक पुस्तक वाचायला सांगायचं आहे, वॉल्डन, हेनरी डेव्हिड थोरोचं. त्याचं दुर्गा भागवतांनी भाषांतर पण केलेलं, वॉल्डन काठी विचार विहार. पण माहीत नाही ते आता आहे की नाही आहे. पण भाषांतर नका वाचू, तुम्ही मूळ वॉल्डन वाचा, फार सुंदर आहे. तर ना जेवढं कोएक्झिस्ट, आपण ह्या निसर्गाचा एक भाग आहोत आणि आपल्याला हे करण्याचा काही अधिकार नाही असं मानणं जास्त चांगलं. म्हणजे मला जंगलात एक झोपडी बांधून किंवा छान राहता आलं असतं तर मजा आली असती. पण बालपणीच मला काही काय म्हणतात ते दुर्गुण माझ्या अंगात आल्यामुळे मला ते करता येत नाही. म्हणजे काय कृत्रिम गोष्टींची सवय आहे, सकाळी चहा प्यायची वगैरे. विचारा ना. तुम्ही व्यवस्थेविरुद्ध सतत बोलत असतात, तुम्हाला कितपत आशा वाटते की सगळं बदलेल म्हणून, सिस्टीम बदलेल? ज्याला आशा वाटत नाही तोच बोलतो. मला जर आशा असती तर बोललो कशाला असतो, बदलणारच आहे सिस्टीम, नाही का. तुकारामांपासून, कबीरांपासून ते आपले राजर्षी शाहू महाराजांपासून, छत्रपती शिवाजी महाराजांपासून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून, फुले, फातिमा शेख, सावित्रीबाई फुले, सगळे बोलत आले. कोणी ऐकलं? अथर्व शीर्षासाठी जेवढी गर्दी जमते तेवढी सावित्रीबाई फुलेंच्या
जयंती किंवा पुण्यतिथीसाठी जमते का? त्यांनी प्लेगमध्ये सेवा करून स्वतःचा जीव दिला पुण्याच्याच. तर मूळ मुद्दा असा आहे, मला बोलल्यामुळे काही बदलेल याची अजिबात आशा नाही, म्हणूनच मी बोलतो. याचं कारण मला असं हवं आहे की निदान माझ्या पर्पज ऑफ लाईफमध्ये मी राईट साईड ऑफ हिस्ट्री होतो हे नमूद राहील, बस, दॅट्स ऑल. बाकी माझ्या जीवनाला काही अर्थ नाही. तिने फुल कामाला लावलंय एवढ्या भागाला. ती एक वेगळं राष्ट्र आहे, माहिती आहे ना. तिने आपलं वेगळं एक स्थान हे केलंय. याला अचूक ही हे आहे, प्रतिनिधी आहे की आपलं जग कुठेही निर्माण करता येईल हे दाखवण्याचं. समोर येत आहे. तर या बॅकग्राऊंडमध्ये गोईंग फॉरवर्ड लोक धर्माच्या आणि घात करतील की धर्माच्या एक्झिस्टन्सवर प्रश्न उपस्थित होतील. विच वे आर दे सपोज टू गो? असं लॉजिकल मला काहीच सांगता येणार नाही. बघा, लोक एका विशिष्ट प्रसंगात कसे वागतील याचं लॉजिक नाहीये. नाहीतर आग लागल्यावर काही लोक डावीकडे आणि काही लोक उजवीकडे पळाले नसते, जबकि समोर एक्झिट दिसत असताना. कळलं ना? माणूस या प्रसंगात असा का वागला हे त्याला पण माहित नसतं. मलाही माहित नाही मी आयुष्यात अनेकदा असा का वागलो. पण त्याची दोन गोष्टी माणसाने करू नये. एक म्हणजे पश्चाताप करू नये माणसाने, आणि स्वप्नरंजन करू नये. या दोन्हीमध्ये वेळ फुकट जातो, हातात काही येत नाही. आत्ताच्या क्षणी जे करताय ते महत्वाचं. त्यात तुम्ही सुधार आणा. जो काय पश्चातापाचा तुमचा जो कॅरी फॉरवर्ड बॅकलॉग आहे ना, तो आत्ताच्या क्षणात तुम्ही सुधारा ना. आणि स्वप्नरंजनात जे तुम्ही बनणार आहात त्याची मेहनत आत्ताच करा. या दोन गोष्टीत वेळ फुकट घालवू नये, पश्चाताप आणि स्वप्नरंजन. मी चुकलो, मी अशा गोष्टी केल्या, मी केलं, असं झालं, तुझं वाईट वाटून घेऊ नये. म्हणजे समजा तुम्ही खूप दारू प्याला आणि तुम्हाला एक दिवशी कळलं की तुमची फॅटी लिव्हर ग्रेड 3 आहे, कधी सिरोसिस होईल. तुम्ही दुःखाने विवळू नका. झालं आता काय, मग प्यालो दारू तर प्यालात तुम्ही एवढी, मग तेव्हा मजा आली की नाही? झालं ना, मग ते तुम्ही कॉम्पेन्सेट करता. बरे व्हाल, कदाचित नाही होणार, सो व्हॉट. असंच असतं. घड्याळ एक दिवशी बंद पडतो, तसा माणूस एक दिवशी बंद पडतो. असंच आहे. दुसरं बाकी नंतर ते कावळा बिवळा हे सगळं खोटं आहे. म्हणजे कुठल्याही धर्मात काय जे केलं जातं ना, ते माझं तर मी लिहून ठेवलेलं आहे, पण ते पाळतील की नाही मला माहित नाही. माझ्या मागे तुमच्यापैकी कोणी तेव्हा तिथे उपस्थित असेल. जसं मी आयुष्यभर मासे खाल्ले, तर मी मेल्यावर मला समुद्रात टाका आतमध्ये नेऊन, म्हणजे मासे मला खातील. हिशोब सेम झाला. हा, तर मग उगाच फालतूगिरीत पडू नका काहीतरी की हे केलं ते केलं. पिठाचे गोळे काय ते भयानक करतात बापरे. मेल्यावर जे काय 12-15 दिवस करतात, तेवढं जर अगोदर केलं ना 12 दिवस, तो माणूस आनंदात राहील. आणि दोन गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे माणसाने कायम. किती मोठा माणूस असो, नेहरू असो नाहीतर माओ असो, ज्या क्षणी प्राण गेले बॉडी म्हणतात लोक, माओ नाही म्हणत. लक्षात ठेवा एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, 13व्या दिवशी पुरीच मागतात, माणसाला नाही मागत. पुरी मागतात जेवणात 13व्याच्या. हा, मला 2 पुऱ्या द्या किंवा वडे किंवा काही, म्हणजे ज्याच्या जिथे जी पद्धत असेल ते, जिलबी किंवा मटण, काही गोष्ट व्हॉटेवर. माझं व्यक्तिगत तसं हे होतं. माझे वडील मांसाहारी होते, तर त्यांच्या 12व्या त्यांनी असं मला जबरा, म्हणजे माझ्या आयुष्यभर रोज सांगितलेलं. मला माझ्या बायकोला तर त्यांनी दमच दिलेला की ह्याला हा करणार नाही तर 12 माझं नीट करायचं सगळं. त्यांना भीती होती की त्यांचा आत्मा नीट जाणार नाही म्हणून. पुढे जे भटजी सांगतात ना, म्हणजे जे मला पाठ आहे खरं, गरुड पुराण बिराण मधलं, की मग आता या योनीत जाईल, मग आत्मा असा जाईल, मग तिथे जाईल, तिथून जाईल, तिथे जाईल, असं काही नाही आहे. कुठेही आत्मा नाही, काय नाही, काय नाही. येस, तर जेवढ्या सहजपणे आपण जन्माला येतो ना, तेवढ्या सहजपणे आपण मरतो. त्यानंतर काही नाही. तुम्हाला जे करायचं ते इथे करा.
हे सगळं का निर्माण करतात की माणूस घाबरून राहावा म्हणून. बघा आता असं होतंय, हे तुम्हाला सांगतो, एक पॅरलल उदाहरण सांगतो म्हणजे सोपं जाईल. मेल्यानंतर नरक आहे, मग तिथे तिथे सैतान आहे, मग तो तुम्हाला असं भाजून काढणार हे वगैरे आहे. किंवा तुम्हाला स्वर्ग आहे, तिथे अप्सरा आहेत, यक्ष आहेत, किन्न आहेत, तुम्ही हवी तेवढी दारू पिऊ शकता, हव्या तेवढ्या अप्सरांबरोबर राहू शकता, हे सगळं सांगितलं जातं. बरोबर. हे का केलं असेल त्या वेळच्या तेव्हा महापुरुषांनी किंवा प्रॉफिट्सनी? कारण लोकांना नियंत्रण ठेवणं ही गरज आहे समाजाची. बरोबर. पण आता पोलीस आले, पण प्रॉब्लेम काय होतो बघा, समाजाला नियंत्रणात ठेवायला धर्म अशा प्रकारे निर्माण केले, ते आपापसातच लढून उलट समाज बिघडवायला लागले. तसे पोलीस स्वतःच एन्काउंटर करायला लागले. म्हणजे गुंडा आंधेकरांपासून वाचवण्याकरता पोलीस आले, त्या पोलिसांनी 4 लोकांना गोळ्या घातल्या. हे इतकं गंभीर आणि कॉम्प्लिकेटेड आहे की असं वर्क नाही होत ते. त्यामुळे माझी जी आशा आहे ना, ती सगळी छोटी मुलं आहे. तुम्ही सगळेजण आहात ना, ते माझ्या वयाचे आहात, मागे पुढे असाल जरा, त्यामुळे तुमच्याकडनं मला काही आशा नाही. मला याच्याकडनं आशा आहे, कारण ते माझं ऐकत नाही. असं मी काही प्रयत्न केलेले नाहीत. मला फायनान्शियल प्रॉब्लेम खूप आहेत. जर देणार असाल पैसे जाताना तर द्या. कळलं? मूळ मुद्दा असा आहे की फायनान्शियल किंवा कुठच्याही प्रकारचा फ्रीडम हे दुसरा कोणी आपल्याला देऊ शकत नाही आणि आपण हुकमी मिळवू शकत नाही. त्याचा क्रायसिस कायम चालू राहतो जेव्हा आपण मध्यमवर्गीय असतो तेव्हा. आणि तसा क्रायसिस मलाही चालू आहे. आता अडाणी विरुद्ध केस चालू असताना किती पैसे लागत असतील, तर अडाणी विरुद्ध यांची केस चालू आहे म्हणून यांना आपण महागात दिलं पाहिजे फार्म हाऊस, असं सरांना सांगितलं होतं कोणीतरी. तर लोकांचे समज जे असतात ना, ते दर्शनी भागावर असतात अवलंबून. मला फायनान्शियल क्रायसिसमधनं अनेकदा जायला लागलं. लक्षात घ्या की मला फायनान्शियल क्रायसिस नसते आणि इतर पण काही छंद असते. तर या व्यवस्थेने मी इतकं बोलल्यावर किंवा या प्रकारच्या कॉर्पोरेट स्क्रोनीनी मला कशातही अडकवलं असतं. त्यांना असं लक्षात येतं प्रत्येक वेळेला की यालाच काहीतरी पैशाची मदत करण्याची गरज आहे, त्यामुळे सोडून देतात ते. बघा किती मुक्त आहेत ते, त्यांना फरक नाही पडत. मुझे फरक नाही पडता, त्यांना काही फरक नाही पडत. राजू पुरळेकर कोण काय करतो, ही तर म्हणली का दारू पित नाही. बरोबर आहे तिचं म्हणणं. हा प्रश्न खरा मौलिक प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे की तुम्ही दारू का पित नाही. बरोबर आहे. एवढे लोक दारू पितात, तर मला प्यायला काय प्रॉब्लेम आहे विचारायला पाहिजे कोणीतरी. नाही विचारलं, तिने विचारलं, तिला मी स्वतंत्रपणे उत्तर सांगणार. कारण खरा प्रश्न हाच आहे, तुम्ही व्यसन का करत नाही, तुमची भानगडी आहेत का, तुम्ही करता क्या, तुम्ही किती भानगडबाज आहात, तुम्ही दाखवता तसे सज्जन आहात का, किंवा तुम्ही दाखवतच नाही तसे दुर्जन आहात का. व्हॉट एव्हर, हे खरे प्रश्न आहे. तुम्ही उगाच समाजासंदर्भात ह्या समाजात कसं काय एक चांगला समाज बनवतील, काय करणार, इथून बाहेर गेल्यावर काय समाज बनवत जाणार. तुम्ही आपलं ठरवणार आहे की नाही, तर आपलं ठरव. तुम्ही लाडू किती खाता, म्हणजे मी तेवढे खातो. वजन वाढल्यावर काय करावं, वजन कमी केल्यावर काय होतं, तुमचं वजन का वाढलं, हे खरे प्रश्न आहेत. ही मुलं आहेत ना, हे प्रश्न विचारू शकतात. हे दाड्या असं छोटी मुलं हाक मारू शकतात, तुम्ही माराल का नाही मारणार, हे चुकीचं आहे. त्याने मला जाणीव होते, ते त्यांना ज्ञान होतं. हा आपले जे मूलभूत प्रश्न आहेत ते आपण डॉक्टरकडे बोलत नाही, तर आपण आपल्या बायकोकडे बोलत नाही, किंवा नवऱ्याकडे बोलत नाही, किंवा प्रियकराकडे बोलत नाही, प्रेयसीकडे बोलत नाही, तर आपण कसा काय समाज सुधारणार.